ताडोबाची तारा थेट पाटणमध्ये. सकाळी वाघिणीचा मुक्त संचार. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आज सकाळी एक थरारक आणि तितकाच उत्सुकता वाढवणारा प्रकार समोर आला आहे. ताडोबातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणलेली तारा वाघिणीचा मुक्त संचार आज सकाळी मांगडेवाडी परिसरात दिसून आला आहे. मांगडेवाडी ते जिंती दरम्यान सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मुक्कामी बस निघाली असताना बस चालक संदीप जाधव यांना रस्त्यालगत वाघ दिसून आला. त्यांनी तात्काळ प्रवाशांना सतर्क केलं. प्रवाशांनी बस थांबवून या वाघिणीचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. या वाघिणीच्या गळ्यात कॉलर आयडी स्पष्टपणे दिसत असल्याने ही वाघीण म्हणजेच तारा असल्याचं जवळपास निश्चित होत आहे. ताडोबाच्या जंगलातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणून तिला चांदोली जंगलात सोडण्यात आलं आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत असून त्यातील हा पहिला टप्पा यशस्वी ठरत असल्याचं वन विभागाकडून सांगण्यात येत आहे. ताराच्या हालचालींवर वन विभाग सातत्याने नजर ठेवून आहे. चांदोली परिसरात मुक्त संचार करतानाचे अनेक व्हिडिओ याआधीही समोर आले आहेत. मात्र आज सकाळी पाटण तालुक्यातील मांगडेवाडी परिसरातच तारा दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर वन्यजीव आणि निसर्गप्रेमींमध्ये मात्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तारा वाघिणीने चांदोलीमध्ये उत्कृष्ट क्षमता दाखवली आहे. ती जंगलातील स्वावलंबी जीवनासाठी पूर्णपणे सिद्ध आहे, असं वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावं आणि वाघीण दिसल्यास तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी, असं आवाहनही करण्यात आलं आहे.